महाराष्ट्रामध्ये सगळ्या न्यूज चॅनल्सवर आज एकच बातमी फिरते, कर्जासाठी शेतकऱ्याने किडनी विकली। पण या एका ओळीमागचं वास्तव नेमकं काय आहे ते आज आपण सखोलपणे समजून घेणार आहोत। कारण एकीकडे सरकार म्हणतंय की 31 जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आणि दुसरीकडे प्रश्न असा आहे की जर कर्जमाफी येणारच असेल तर शेतकऱ्याला स्वतःचा अवयव विकायची का वेळ आली। नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी ॲग्रिको मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता पाहूया संपूर्ण प्रकरण। चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या कर्जातून सुटका मिळावी म्हणून स्वतःची किडनी विकल्याचा धक्कादायक आरोप केलाय। 1 लाख रुपयांचं कर्ज, पण व्याज, दबाव आणि धमक्यामुळे तो शेतकरी अशा टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचला, असं त्याचं म्हणणं आहे। ही घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मिंथूर या छोट्या गावात। येथील शेतकरी रोशन कुठे यांनी काही वर्षांपूर्वी दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं। मात्र नंतर जनावर मरण पावल्याने तो व्यवसाय बंद पडला। यानंतर कर्ज वाढत गेलं। व्याज आणि तगड्या वसुलीमुळे 1 लाखांचं कर्ज थेट 74 लाखांपर्यंत पोहोचलं। सावकाराचा दबाव इतका वाढला की शेवटी शेतकऱ्यापुढे इतर कोणताही पर्याय उरला नाही। सावकाराच्या सांगण्यावरूनच रोशन कुठे हे शेतकरी आधी कोलकाता आणि नंतर कंबोडियाला गेले आणि तब्बल 8 लाख रुपयांना स्वतःची किडनी विकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आली आहे, असं म्हणत या शेतकऱ्याने सावकारावर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे। या घटनेमुळे चंद्रपूरसह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे। पण हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही। भारतीय ग्रामीण भागात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे कमी उत्पादन दर, खराब बाजारभाव आणि वाढतं कर्ज यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल होतो। कर्जाचा ताण इतका वाढतो की त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर होतो, कुटुंबावर आणि थेट शरीरावरही होतो। म्हणूनच ही घटना महत्त्वाची ठरते, कारण ती अनेक प्रश्न उपस्थित करते। कर्ज व्यवस्थापन व्यवस्था इतकी कमकुवत का आहे? व्याजदारी हाताबाहेर का जाते? सावकारी बेकायदेशीर असताना ही कारवाई का होत नाही? पोलीस प्रशासन आणि सरकार खरंच प्रभावीपणे काम करत आहेत का? याच प्रकारची हतबल परिस्थिती पाहता महाराष्ट्रात इतर भागातही दिसून आली आहे। काही शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यासाठी किंवा सरकारी धोरणांविरोधात स्वतःचे अवयव विकण्याची घोषणा केली होती आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते। ते पाहूयात। मग उपाय काय? सरकार आणि संबंधित यंत्रणांनी अशा घटना थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत। कर्ज वसुली धोरणात बदल कधी होणार? सावकारांवर कारवाई कधी होणार? आणि शेतकऱ्याला सुरक्षित उत्पन्न कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला माणूस म्हणून वागणूक कधी मिळणार? कर्जासाठी किडनी विकावी लागते हे वाक्य ऐकायलाच अंगावर काटा आणणार आहे। पण प्रश्न किडनीचा नाहीये, प्रश्न व्यवस्थेचा आहे। 31 जून पर्यंत कर्जमाफी येईलही कदाचित, पण तोपर्यंत जर शेतकरी अवयव विकत असेल तर ही व्यवस्था कुणासाठी आहे? आज एक शेतकरी किडनी विकतोय, उद्या काय विकणार? हा प्रश्न आपण आज विचारला नाही तर उद्या बातमी आणखी भयावह असेल। ही बातमी फक्त ऐकून पुढे जाऊ देऊ नका, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपला आवाज उठवा आणि पालवी ॲग्रिको तुमच्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।